रमेश सिप्पीचा शोले हा एक आयकॉनिक दर्जाचा सिनेमा आहे. त्याच्याबद्दल खूप काही बोललं गेलं आहे, लिहिलं गेलं आहे. त्याचे अनेक पैलूही आहेत. पण त्यातील मला सर्वात भावलेला पैलू म्हणजे जय आणि वीरू यांच्यामधील मैत्र. मैत्रीच्या पुढे जाणारं मैत्र. हो, मैत्र. मैत्र म्हणजे फक्त एकत्र हसणं, गप्पा मारणं किंवा सुखदुःखात साथ देणं नाही. मैत्र म्हणजे न बोलताही एकमेकांना समजणं, समोरच्याने काही सांगण्याची वाट न पाहता त्याच्या मनातलं जाणणं, त्याच्या आनंदात मनापासून सहभागी होणं आणि त्याच्या दुःखात त्याचं दुःख स्वतःचं वाटणं. मैत्रमध्ये अपेक्षा नसतात, हिशोब नसतो. मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू माझ्यासाठी काय केलंस हा प्रश्नही नसतो. फक्त असतो विश्वास. काहीही झालं तरी तू माझ्यासाठी आहेस. मैत्र यासाठी रोज बोलणंही गरजेचं नाही, दररोज भेटणंही गरजेचं नाही. कधी कधी वर्षानुवर्ष भेट होत नाही, पण भेटल्यावर कालच भेटल्यासारखं वाटतं. मैत्र वय पाहत नाही, स्त्री पुरुष पाहत नाही, नातं पाहत नाही. ते कोणत्याही दोन माणसांमध्ये सहज जुळू शकतं. कधी समवयस्कांमध्ये, कधी दोन पिढ्यांमध्ये, कधी स्त्री स्त्रीमध्ये, कधी पुरुष पुरुषमध्ये आणि स्त्री पुरुषांमध्येही. प्रेमाच्या पलीकडे असलेलं एक निर्मळ नातं. म्हणून मैत्र म्हणजे मालकी नाही, बंधनही नाही, हक्क गाजवणं तर मुळीच नाही. मैत्र म्हणजे एकमेकांना मोकळं ठेवूनही मनाने एकमेकांच्या जवळ असणं. कधी कधी आयुष्यात असा एखादा माणूस भेटतो ज्याच्यासमोर आपल्याला स्वतःला समजून सांगावं लागत नाही. आपण जसे आहोत तसे राहू शकतो, कमकुवत असू शकतो, व्हल्नरेबल होऊ शकतो, रडू शकतो, गप्प बसू शकतो आणि तरीही तो माणूस आपल्याला समजून घेतो. मला वाटतं मैत्र म्हणजे दोन माणसांमध्ये निर्माण झालेली अशी एक जागा जिथे शब्दांची गरज उरत नाही. जय आणि वीरूचं नातं मला म्हणूनच मैत्रीपेक्षाही मोठं वाटतं. ते मैत्र आहे. आयुष्यात एक तरी असं मैत्र असावं ज्याच्यासमोर आपण अगदी मनासारखे राहू शकतो. एकमेकांशी मैत्री जुळणं हेच मोठं भाग्य आणि अनेकांशी मैत्री जुळणं ही आयुष्याची एक श्रीमंती.